राष्ट्रवादी काँग्रेसवरती कायदेशीर हक्क हा शरद पवारांचाच आहे, त्यामुळे शरद पवारांनाच परत मिळायला हवा अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी आज केली आहे। पक्ष परत मिळाल्यावरती तो कुणाला द्यायचा हा निर्णय पवार घेतील असं सुळे म्हणाल्या। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि राष्ट्रवादीवरती अन्याय केला। शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेण्यात आला असा घणाघाती हल्लाबोल खासदार सुळेंनी केलाय। पवार आणि ठाकरेंकडून पक्ष घेताना आयोगाने अदृश्य शक्तींची मदत घेतली असा आरोपही त्यांनी केला। राष्ट्रवादी शरद पवारांचीच आणि बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे असं ठामपणे सुळेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागते, कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत। प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूने आहे। तर लीगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर, तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार। त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी, तर केला। उद्धवजींची केस तीच आहे, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। सुप्रिया सुळेंच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी मात्र उत्तर दिलंय। लोक न्यायालयाने निर्णय शिंदे आणि अजितदादांच्याच बाजूने दिलाय असं ते म्हणालेत। त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर पक्ष वारसा हक्काने मिळत नाही असं अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हणत खासदार सुप्रिया सुळेंच्या आरोपांवरती प्रत्युत्तर दिलंय। अध्यक्षांवरती आरोप होत होते, निवडणूक आयोगावरती आरोप होत होते। आता तुम्ही जी माहिती देतात त्यातनं कोर्टावरती पण आरोप करण्याचं काम सुरू झालेलं आहे असं दिसून येतं। हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे आणि लोकशाहीला अशोभनीय असं वक्तव्य आहे। त्यामुळे माझी या देशातील सर्व नागरिकांना, सर्व लोकप्रतिनिधींना हीच विनंती राहील की संविधानिक संस्थांवरती विश्वास ठेवा आणि त्यांना त्यांचं काम करायची मुभा द्या।